श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी ती विषेखा एक चित्ते परियसा. जय जया योगीश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञान सागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे. एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियसा. तया सायन देव द्विजासे श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन सायन देव विप्र करी नमन माथा ठेवून चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागे न एका आता तुम्हासी ती कृपा करणे गुरुमूर्ती. ऐसी विनंती करूनी पुनरपी विणवी करुणावचनी सेवा करीतो द्वार येवणी महाक्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मज आजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी. संतोष होणी श्री गुरुमूर्ती अभय कर आपुल्या हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हापाशी. जो वरी तू परतोनी येसी असो आम्ही भुवणी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी. तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसावर लाधोन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. कालांतक यमजैसा यवन दृष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला. विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यात असे. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्रीसी श्री गुरुकृपा होय ज्यासी काय करील क्रूर दुष्ट. गरुडाची या पिलियासी सर्प तो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. काय एखादे सिंहासी एरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा होय ज्यासी कली काळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे कैचे भय दारुण काळ मृत्यू न वादे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा होय ज्यासी यमाचे भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तयवेळी. स्मरण झाले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारीले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषण देवनी निरोप देतो वेळी. संतोषनी द्विजवर आला ग्रामा वेग वक्त्र गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना. देखोनी या श्री गुरुशी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊनी म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवित असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमी. तुमचे चरणा विन देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडून काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विणवी विप्र भावेसी संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती तयवे. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवून भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तयवेळी. समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले श्री गुप्त. नामधारक विनोही सिद्धासी काय कारण गुप्त भाव्यासी होते शिष्य बहुअसी त्यासी कोठे ठेविले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम साय देव वर प्रदानम
नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.